हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅगमेंटेशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय फ्रॅगमेंटेशन? फ्रॅगमेंटेशन मीन्स आपल्याकडे जी मेमरी स्पेस अवेलेबल आहे त्या मेमरीच्या स्पेसला डिफरंट पीसेसमध्ये डिव्हाइड करणे. दॅट इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. So in computer storage system, as process are loaded and removed from memory and the free memory space is broken into different number of small pieces. तर आपल्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये मल्टिपल प्रोसेस इन्व्हॉल्व असतात. मल्टिपल प्रोसेसला मेमरीमध्ये स्पेस अलोकेट केली जाते. ज्या वेळेला आपल्याला प्रोसेस रिक्वायर असेल त्यावेळेला त्या प्रोसेसला मेमरी अलोकेट केली जाते आणि जेव्हा त्या प्रोसेस मेमरीमध्ये रिक्वायर नसतात अशा प्रोसेसला मेमरीमधून रिमूव्ह केलं जातं. सो प्रोसेस आर लोडेड अँड रिमूव्ह फ्रॉम मेमरी. ज्या वेळेला आपण आपल्या प्रोसेसना मेमरीमधून रिमूव्ह करतो ॲट दॅट टाइम आपली जी मेमरीची जी स्पेस आहे ती फ्री होते आणि अशा फ्री मेमरी स्पेसला डिफरंट चंक्समध्ये डिफरंट पार्ट्समध्ये जेव्हा डिव्हाइड केलं जातं त्या कन्सेप्टला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. सो इन केस ऑफ फ्रॅगमेंटेशन मेमरी स्पेस यूज इनइफिशियंटली सो द कपॅसिटी ऑर परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम मे डिग्रेड. ज्या वेळेला आपली मेमरी स्पेस इनइफिशियंटली यूज केली जाते, कशी पण आपण जर मेमरी स्पेस यूज केली तर आपल्या सिस्टीमचा जो परफॉर्मन्स आहे तो डिग्रेड होतो. सो द कंडिशन्स ऑफ द फ्रॅगमेंटेशन डिपेंड्स ऑन द सिस्टीम ऑफ मेमरी अलोकेशन. आता ह्या फ्रॅगमेंटेशन मध्ये आपण आपल्या मेमरीला कसं यूज करतोय त्यानुसार आपली जी मेमरीची जी स्पेस आहे ती फ्री राहणार आहे. तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, मेमरीची स्पेस लार्ज अमाऊंट ऑफ स्पेस आपली वेस्ट केली जाते. तर फ्रॅगमेंटेशन या टॉपिकनी आपण ह्या मेमरी वेस्टेजचा जो प्रॉब्लेम आहे तो रिकव्हर करणार आहोत. तर ह्या फ्रॅगमेंटेशन मध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि सेकंड आहे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. देअर आर 2 टाइप्स ऑफ फ्रॅगमेंटेशन, इंटरनल फ्रॅगमेंटेशन अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आपल्या मेमरी ब्लॉकमध्ये काही ब्लॉक्स असे असतात जे आपण अलोकेट करतो, बट काही ब्लॉक्स आपले जे स्मॉल साईज मध्ये असतील आणि आपल्या ब्लॉकची साईज स्मॉल असेल आणि आपल्या प्रोसेसची साईज जर लार्ज असेल तर आपली प्रोसेस त्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये अलोकेट होत नाही. बट इन केस आपल्या ब्लॉकची साईज लार्ज आहे आणि आपल्या प्रोसेसची साईज लेस आहे, अशा केसमध्ये आपली मोर अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते. फॉर एक्झाम्पल, आपल्या ब्लॉकची साईज आहे 100 KB आणि आपल्या प्रोसेसची साईज आहे 10 KB. सो सपोज आपण 10K ची प्रोसेस आपल्या 100K च्या ब्लॉकमध्ये अलोकेट केली तर 100K च्या ब्लॉकमध्ये 10K च्या प्रोसेसला अलोकेट केल्यामुळे टोटल आपली 90K ची मेमरी वेस्ट होणार आहे. सो हा मेमरी वेस्टेजचा प्रॉब्लेम रिमूव्ह करण्यासाठी आपण फ्रॅगमेंटेशन हा कन्सेप्ट यूज करतो. तर या फ्रॅगमेंटेशनच्या डायग्राम मध्ये बघा, आपल्याकडे फ्री मेमरी स्पेस अवेलेबल आहे. तर ही जी ब्ल्यू कलर मध्ये दिसते ती आहे आपली फ्री मेमरी स्पेस. तर आपण आपल्या ह्या फ्री मेमरी स्पेसला डिफरंट चंक्स मध्ये डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड करणार आहोत. तर सपोज कन्सिडर करा हा आहे तुमचा पार्ट नंबर 1, दिस इज युअर पार्ट नंबर 2, दिस इज युअर पार्ट नंबर 3, पार्ट नंबर 4 आणि हा आहे तुमचा पार्ट नंबर 5. असे आपण टोटल आपल्या फ्री मेमरी स्पेसचे 5 पार्ट्स क्रिएट केले. 5 चंक्स मध्ये आपण आपल्या मेमरीला डिव्हाइड केलं. तर ज्या वेळेला आपण आपल्या फ्री मेमरी स्पेसला डिफरंट चंक्स मध्ये स्मॉल पीसेस मध्ये डिव्हाइड करतो त्या कन्सेप्टला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. आता ह्या डायग्राम मध्ये बघा, आपल्याला एक अलोकेटेड मेमरी दिसते येलो कलर मध्ये आणि दुसरी आहे आपली वेस्टेड मेमरी जी आपल्या ग्रे कलर मध्ये दिलेली आहे. तर सपोज कन्सिडर करा आपला हा जो ब्लॉक आहे फर्स्ट ब्लॉक तो आहे आपला 10 KB चा. आपला फर्स्ट ब्लॉक आहे 10 KB चा. ही आहे आपली ब्लॉकची साईज. 10K आपली आहे ब्लॉक साईज आणि आपल्याकडे एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसची साईज आहे 2K.
प्रोसेसची साईज आहे आपली 2 KB. तर ज्या वेळेला आपण आपल्या ब्लॉकमध्ये आपल्या प्रोसेसला अलोकेट करणार त्यावेळेला आपण हा 2K चा ब्लॉक आपल्या प्रोसेससाठी काय केला, अलोकेट केला. 2K चा ब्लॉक आपण आपल्या प्रोसेससाठी अलोकेट केल्यामुळे आपली अलोकेटेड मेमरी जी होती ती आपण येलो कलर मध्ये इंडिकेट केली. आणि 10K च्या ब्लॉकमध्ये जेव्हा आपण आपल्या 2K च्या प्रोसेसला अलोकेट करतो ऍट दॅट टाइम आपल्याकडे 8K ची मेमरी रिमेनिंग राहते. सो ही जी वेस्टेड मेमरी आहे ती आपली काय असणार आहे, 8 KB. सो 8K दिस इज युअर वेस्टेड मेमरी. दिस इज युअर वेस्टेड मेमरी. तर आपल्या डायग्राम मध्ये बघा, आपल्या डायग्राम मध्ये जी मेमरी अलोकेटेड होती ती मेमरी आपण येलो कलर मध्ये इंडिकेट केली. आपल्या ब्लॉक मध्ये आपण आपल्या प्रोसेसला जेव्हा मेमरीला अलोकेट करतो तेव्हा अलोकेटेड स्पेस आपण हा येलो कलर मध्ये इंडिकेट केलाय आणि जो वेस्ट पार्ट असतो तो आपण ग्रे कलर मध्ये इंडिकेट केलेला आहे. जेव्हा आपण आपल्या मेमरीच्या स्पेसला चंक्स मध्ये डिवाइड करतो त्यावेळेला आपल्याकडे होल स्पेस अवेलेबल असते आपल्या प्रोसेसना अलोकेट करण्यासाठी. तर जेवढी मेमरी रिक्वायर असते तेवढी प्रोसेसला अलोकेट केली जाते आणि जी मेमरी रिमेनिंग राहते ती आपण ॲज अ वेस्टेड मेमरी म्हणून कन्सिडर करतो. So first topic आहे internal fragmentation. In case of internal fragmentation, this approach is used to allocate a very small whole as a part of larger request. Thus, the allocated memory may be larger than your requested memory. Then your difference between these two numbers is called as your internal fragmentation. म्हणजे आपल्याकडे जी मेमरी स्पेस अवेलेबल असते दिस इज युअर अवेलेबल मेमरी minus your allocated memory, that is your requested memory, then you will get the value of your internal fragmentation. तर आपण आता एक्झाम्पल मध्ये बघूया की आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशन ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आहोत. आपल्या ह्या मेमरीच्या ब्लॉक मध्ये 0 पासून 400K पर्यंत आपण मेमरी ऑपरेटिंग सिस्टीमला अलोकेट केलेली आहे. नेक्स्ट 400K to 800K दॅट इज 400K ची मेमरी आपण P1 ह्या प्रोसेसला अलोकेट केलेली आहे. 800K to 1300K पर्यंत आपली जी मेमरी आहे ती 500K ची मेमरी फ्री मेमरी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि देन लास्ट 1300K to 2000K पर्यंतची जी मेमरी आहे ती आपण प्रोसेस P3 ला अलोकेट केलेली आहे. सो आपल्याकडे जो होल अलोकेट आहे, होल आपल्याकडे अवेलेबल आहे तो आहे 500K चा आणि आपली प्रोसेसची जी रिक्वेस्ट आहे, आपली रिक्वेस्टेड मेमरी आहे ती आहे 450K. तर ह्या एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याकडे 500K ची मेमरी अवेलेबल आहे. दिस इज युअर अवेलेबल मेमरी. आणि 450K ची जी मेमरी आहे ती आहे आपली रिक्वेस्टेड मेमरी. सो फॉर कॅल्क्युलेटिंग इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहोत. तो फॉर्म्युला असा आहे अवेलेबल मेमरी मायनस रिक्वेस्टेड मेमरी. तर आपली जी अवेलेबल मेमरी आहे प्रोसेससाठी ती आहे 500K. तर 500K मधून आपण जी आपली प्रोसेसची रिक्वेस्टेड मेमरी आहे ती मायनस करणार आहोत. सो इक्वल टू 500 मायनस आपली अलोकेटेड मेमरी होती, रिक्वेस्टेड मेमरी होती 450K इक्वल टू 50K. सो 50K दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ युअर इंटरनल फ्रॅगमेंटेशन. सो इन केस ऑफ इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण काय करतो, जेवढी मेमरी आपल्याकडे अवेलेबल असते त्या मेमरी मधून आपण आपल्या रिक्वेस्टेड मेमरीला प्रोसेसला ऍक्च्युअल जेवढी मेमरी रिक्वायर आहे, जी रिक्वेस्टेड आहे ती आपण अलोकेट केल्यानंतर जी स्पेस रिमेनिंग राहते त्या स्पेसला आपण कन्सिडर करतो ॲज अ इंटरनल फ्रॅगमेंटेशन. आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्या इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू आलेली आहे 50K. So the whole left that is called as 50K and this is also known as your internal fragmentation memory. Next topic आहे external fragmentation. In case of external fragmentation, it exists when your total memory space exists to satisfy a request, but it is not contiguous.
इन केस ऑफ इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण प्रोसेसला जी मेमरी अलोकेट केली होती ती कंटिन्युअस मॅनरमध्ये अलोकेट केली होती. बट इन केस ऑफ एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपण आपल्या प्रोसेसला जी मेमरी अलोकेट करणार आहोत ती नॉट कंटिन्युअस मॅनरमध्ये असणार आहे. जेवढी आपल्याकडे फ्री स्पेस अवेलेबल आहे ती फ्री स्पेस आपण ब्रोकन पार्ट्समध्ये, आपल्या मल्टिपल पार्ट्समध्ये आपण आपल्या प्रोसेसला अलोकेट करणार आहोत. तर ह्या डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये आपल्याकडे जी प्रोसेसची स्पेस अवेलेबल आहे ती 0 पासून 200 पर्यंत अवेलेबल आहे. 0 पासून 30 पर्यंत जी मेमरी आहे ती आपली फ्रीली अवेलेबल आहे. 30 पासून 50 पर्यंत जी 20K ची जी स्पेस आहे ती आपण आपल्या प्रोसेस P2 ला ऑलरेडी अलोकेट केलेली आहे. 50 पासून 100 पर्यंत 50K चा ब्लॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि 100 पासून 200 पर्यंत 100K ची मेमरी आपल्याकडे अवेलेबल आहे. सो दिस इज युअर अवेलेबल मेमरी. सो 20K ची मेमरी आपण ऑलरेडी अलोकेट केलेली आहे आपल्या प्रोसेस P2 साठी. सो प्रोसेस P2 साठी 20K आपण ऑलरेडी अलोकेट केल्यामुळे आपण हा पार्ट आपल्या नेक्स्ट प्रोसेस साठी अलोकेट करू शकत नाही. तर आपल्याकडे जी P1 नावाची प्रोसेस आहे त्याची साईज आहे 60K. सो 60K दॅट इज युअर रिक्वेस्टेड मेमरी. ही असणार आहे तुमची रिक्वेस्टेड मेमरी. आपण आपल्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये ह्या रिक्वेस्टेड मेमरीला प्रोसेस P1 ला अलोकेट करणार आहोत, बट नॉट कंटिन्युअस मॅनरमध्ये. कारण आपल्याकडे जे ब्लॉक अवेलेबल आहेत त्यामध्ये जो फर्स्ट ब्लॉक आहे तो आहे 30K चा. सेकंड आपल्याकडे जो ब्लॉक अवेलेबल आहे तो आहे 50K चा आणि थर्ड आपल्याकडे जो ब्लॉक अवेलेबल आहे तो आहे 100K चा. तर ह्या 3 ब्लॉक मध्ये आपण जी मेमरी, जी फर्स्ट मेमरी स्पेस जी अवेलेबल आहे ती आहे आपल्याकडे 30K ची. सो 30K ची जी स्पेस आहे ती आपण आपल्या प्रोसेस P1 ला कम्प्लिटली अलोकेट करणार आहोत. सो 30K चा ब्लॉक ऑलरेडी अलोकेट केल्यामुळे आपल्याकडे जी मेमरीची जी स्पेस रिमेनिंग राहील ती असणार आहे 30K. 30K चा ब्लॉक आपण ऑलरेडी अलोकेट केला. रिमेनिंग 30K आपल्याला अलोकेट करायचे आहेत. तर त्यासाठी आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये सर्च करणार की आपण त्या ब्लॉकला अलोकेट करू शकतो का. तर नेक्स्ट जो ब्लॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तो आहे 50K चा. तर ह्या 50K च्या ब्लॉक मधली 30K ची मेमरी आपण आपल्या प्रोसेस P1 ला अलोकेट करणार. ठीक आहे. सो 50K च्या ब्लॉक मधून आपण 30K चा ब्लॉक जेव्हा प्रोसेस P1 ला अलोकेट करणार तेव्हा आपण काय केलं, 30K आणि 30K असे 2 आपण काय केले, ब्लॉक अलोकेट केले आपल्या प्रोसेस P1 साठी. म्हणजे आपण इन केस ऑफ एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपण आपल्या 60K च्या मेमरीला 2 पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलं आणि जशी ब्लॉकची अवेलेबिलिटी होती त्या अवेलेबिलिटी नुसार आपण आपल्या प्रोसेसला मेमरी अलोकेट केली. इन केस ऑफ इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण कंटिन्युअस स्पेस अलोकेट केली होती, बट इन केस ऑफ एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपण नॉट कंटिन्युअस मॅनर मध्ये आपल्या मेमरीला अलोकेट केलेला आहे. त्यामुळे आपली जी मेमरी वेस्ट होते ती लेस अमाउंट ऑफ मेमरी वेस्ट केली जाते. सो स्टोरेज इज फ्रॅगमेंटेड इनटू लार्ज नंबर ऑफ होल्स. तर आपल्याकडे जेवढे होल्स अवेलेबल असतील त्या होल्स मध्ये आपण जी मेमरी स्पेस फर्स्ट अवेलेबल असेल ती मेमरी आपण आपल्या रिक्वेस्टेड प्रोसेस मेमरीला अलोकेट करतो आणि जो नेक्स्ट ब्लॉक आपला रिमेनिंग असेल त्या ब्लॉक मध्ये जो रिमेनिंग पार्ट आहे त्या प्रोसेसचा तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण आपल्या प्रोसेसला अलोकेट करतो. त्यामुळे आपली जी मेमरी आहे ती लेस अमाउंट मध्ये वेस्ट केली जाते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट डू यू मीन बाय फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंटेशनचे 2 टाईप, इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन हे 2 टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. थँक्यू.